अगं उठ ना ग. अनुजा, अनु अनु अनुजा, अनु अनु, काय झालं? अनु, अनु, अनु कोण आहे तो? कोण आहे? अरे ते अनुजाचे बाबा आहेत हो ना. काय झालं हिला? अनुजा, काय झालंय तिला? काय झालंय? काय झालंय हिला? सांगा ना काका. अनुजा उठ. विक्रांत अनुजा, विक्रांत अनु अनु गेली आहे. अनुजा, अनुजा उठ ना, उठ ना. ऐक ना अनु, ऐक ना, ऐक ना अनु, अनुजा, अनु उठ. अनुजा, कोणी मारलंय तिला? पाहिलं का तुम्ही त्याला? हा, पाहिलं, जवळून पाहिलं. खूप भयानक रूप होतं त्याचं. कुठे तो? कुठे तो? कोण आहे सांगा. हे हत्यार घे, हत्यार घे पटकन. कोण आहे सांगा. सांगा ना कोण होता? बोल ना. मीच माझ्या मुलीला मारलं दारूच्या नशेत. मीच मारलं. काहीतरी बडबडू नका. खरं काय ते सांगा. कोण आहे तो? कुठे आहे तो? रे मीच मारलं रे माझ्या मुलीला दारूच्या नशेत रे. ए, अनुजा म्हणत होती चूक नव्हतं. हा बाप म्हणून तर नालायक माणूस आहे. तू थांब. सोड दे ना. अरे थांब ना. अरे मारलंय त्याने अनुला. प्लीज थांब. तुम्हाला कळत कसं नाहीये? हा ट्रॅप असू शकतो. तो जो कोणी आहे ना तो मुद्दामून आपल्याला अडकवायला हे सगळं करत असेल. तुम्ही आधी आपण ना आतमध्ये घेऊन जाऊया त्यांना बरोबर. हे सायली, तू का डोक्यावर पडलीस का? याला आत नेऊन आपलंच नुकसान होणार आहे. इथे आपल्याच खायचे वांदेत. याला काय देणार आहे आपण खायला? त्यापेक्षा मारून टाका याला. एक काम करतो, मी संपवतो याला. मागे हो. तू मागे हो. मागे हो. आपण मॅनेज करू, पण ह्याला आपल्या बरोबर ठेवावं लागणार आहे. विकी, तुझे काय बोलतोय ना ते मला पटत आहे. बाजू बाजू. माझा ऐक. मागे हो. मागे हो. तुला विचारत नाही मी, सांगतोय फक्त. कळलं? ए विकी, मी पण तुला सांगतोच आहे. कळलं ना? बघतो याला काय खायला देतात ते. नाही रे, मी सगळ्याच्या लायकीचं नाही रे. मी माझ्या मुलीला मारलं रे. मारून टाका रे. लायकी रे, माझ्या मुलीला मारून टाकलं. शांत बाबा. अजून उठ ग.
हा मी बाबूराव बोलतोय. तुम्हाला काय कल्ला आहे की नाही मला माहित नाही, म्हणून मी आता तुम्हाला सांगतोय, तू जरा ऐकून घ्या. हा आता तुम्हाला वाटलं असेल की तुम्ही ठरवल्याप्रमाणे ते त्या अनुजा बापसाची विकेट पडली असेल किंवा पोराने त्या बापसाला मस्त टाकला असेल मारून, पण तसा काही झालेलं नाही. तुम्ही तुमच्या कानावर घातलेला आहे. तर काय करायचं तर तुम्ही ठरवा. मग बोललो का बाबूराव बोलला नाही म्हणून बंद करतो आम्ही. ठीक आहे शेठ. खरं तर ना तुमच्या आईशी बापसांना तुमचं नाव चिकन टिक्का ठेवायला पाहिजे होता. पण काय जो बघा तुम्ही सगळा खायचा सुचतो. आता पण तुम्हाला काहीतरी खायला पाहिजे म्हणून आलाव ना. हो बाबूराव भाऊ, तुमची फालतू बडबड बंद करा आणि खरं खरं सांगा, आता तुम्ही कोणाशी बोलवता ते सांगा. कंदी आता तुम्ही फोनवर कोणाशी बोलवतात? नाही नाही, हा चालू आहे का बंद आहे तुम्ही बघत होतो. ओ बाबूराव भाऊ, पुन्हा पुन्हा तेच तेच सांगू नका. म्हणजे आमचा संशय खरा होता तर. सतत आम्हाला आमच्याशी गोड गोड बोलून तुम्हीच आम्हाला फसवलंय यार. आम्ही कसा विश्वास ठेवला तुमच्यावर. बाबूराव भाऊ, माझी आता खात्री पटली. इथे जे काय घडतंय ना, तर तुम्ही पण सामील आहात, माझी खात्री पटली. ओ बाबूराव, बोला ना का असे वागलात? आज इतक्या दिवसातून पहिल्यांदा तुमचा खरा चेहरा आमच्या समोर येतोय. बोला ना, का असे वागलात? आम्ही इथे अडकलोय कारण तुम्ही आम्हाला इथे अडकवलंय. बाबूराव भाऊ, त्या लोखंडे बरोबर त्या मास्कला तुम्ही पण सामील होतात. ते जे काही घडलं, जे काही घडणार होतं, सगळं तुम्हाला माहित होतं, तरी आम्हाला नाही सांगितलं. का असं केलं? बोला ना. आमचा मित्र हन्म्या, मँडी, अनुजा सगळे वाचले असते ना. हो, सगळे वाचले असते, पण नाही, तुमच्यामुळेच ते गेलेत. बोला. ए बाबूराव, बोला. बोल ना, शांत का बसलास? नाही मँडी गेला, अनुजा गेली, अन्म्या पण गेला. मला मरायचं नाहीये. ठीक आहे. असं काय माझं ऐका तुम्ही. मी हा जो काय सगळा करतोय तो काय मला हाऊसफुल नाही हो. माझी पण काहीतरी मजबुरी आहे ना. तुझ्या मजबुरीपेक्षा मला माझं जगणं महत्वाचं आहे. तू बघ तुझा खरा चेहरा कसा आता सगळ्यांसमोर आणतो. तू बघ. ठीक आहे शेठ. तुझा जीव मी वाचवू शकतो. ही अनुजाची रूम. आम्ही इथे आल्यापासून ती इथेच राहते. आय मीन राहायची. ठीक आहे, तुम्ही बसा इथे, आराम करा. आम्ही आहोत बाहेर.
तुझा गुन्हेगार आहे दिवाळी येणार अंगण सजणार आमच्या घरी. अरे बाळा हळू हळू हळू, अरे भासशील, जरा लांबून. हो हा, दिवाळी येणार अंगण सजणार. दिसलो. वाव, काय ग, कसा वाटला ड्रेस? हा ड्रेस माझ्यासाठी आणला? हो. हॅपी दिवाळी बेटा. हॅपी हॅपी दिवाळी बाबा. ए पण तू ड्रेस कसा वाटला ते नाही सांगितलंस मला. मस्त आहे, खूपच छान आहे, खूप भारी आहे. अशीच बोलत राहणार आहेस की घालूनही दाखवणार आहेस मला ड्रेस? घालून दाखवू? हो, आत्ताच्या आत्ता. हो, घालून दाखवते. तुम्ही इथेच थांबा, मी पटकन जाते आणि पटकन घालते. तुम्ही इथेच थांबा बाबा, आलेच. अगं बेटा, किती वेळ अजून? आले बाबा. कशी दिसते बाबा मी? खूप छान, सुंदर परी दिसतेस. खरं म्हणजे ना, तुला असे ड्रेस ना तुझ्यावर खूप छान दिसतात. मला कळत नाही देता तू फाटलेला हाफ पॅन्ट का घालतेस? बाबा प्लीज, मला ते कपडे आवडतात आणि ज्या कपड्यांमध्ये मी कम्फर्टेबल आहे तेच घालेन ना. ओके ओके, जशी तुझी मर्जी. पण असेही ड्रेस घालत जायचे, कारण का खरं सांगू तुला, तू आज ना एकदम सुंदर दिसतेस, एकदम छोटीशी परी. ओके ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना मी असे कपडे घालावे, सो आपण एक काम करू, सणासुदीच्या दिवशी मी ट्राय करेन की असेच कपडे घालेन. ओके ओके, हा चल. बाबा मला खूप काम आहेत. बाबा हा, एक मिनिट. हे काय? तुमच्यासाठी. हे माझ्यासाठी? घ्या.
काय आहे? बाबा तुम्हाला काय वाटलं मी विसरेन? नाही ग, एक वेळ मी विसरेन, तू नाही विसरणार. बघा तरी त्यात काय आहे. खूप छान आहे. बाबा प्लीज यार, मी एवढ्याने तुमच्यासाठी छान सदरा आणलाय, तुम्ही बघा काय आहे. बघा. खूप छान. मस्त आहे ना? हा. मग आता एक काम करा, तुम्ही आज जा आणि पटकन मला घालून दाखवा. नको ग, आता मी उद्या घालेन ना, मी उद्या. कमॉन यार बाबा, मी तुम्ही दिलेली कुर्ती घातली ना, मग तर तुम्ही पण घाला. चला चला जा पटकन पटकन. तू ऐकणार नाहीस, शेवटी आईच्या वळणावर गेलीस. जा पटकन. हॅपी दिवाळी आई. तुला खूप मिस करते ग. जर आज तू असतीस ना, तर आपली छोटीशी फॅमिली ना कंप्लीट झाली असती. हॅपी दिवाळी. क्या बात है बाबा, तुम्ही ना एकदम रापचिक दिसते. रापचिक म्हणजे हे काय असतं? रापचिक बोले तो म्हणजे ती ऍक्च्युली आमची लँग्वेज आहे, तुम्हाला नाही कळणार. नाही पण तरी मी तुम्हाला सांगते, रापचिक बोले तो बिडू एकदम हीरो माफिक दिख रहे है. हीरो दिसते तुम्ही. मला सांगू, आज आई असते ना, हा, तुमच्या पुन्हा प्रेमात पडली असती. लाजताय काय? मस्त दिसते. आज ती असायला हवी होती. बाबा कोण म्हणत आई नाहीये म्हणून? ती आपल्या सोबतच आहे आणि नेहमी सोबत असणार आहे. सो यू डोंट वरी. आणि मी आहे ना तुमच्या सोबत. इकडे बघा. हॅपी. आपण एक काम करू, आपण एक मस्तपैकी फॅमिली सेल्फी घेऊ, चालेल? एक मिनिट या. जा तुम्ही, मी आणि आई असेल असे उभे राहा. इकडे बघा. बेटा, काल तुला मी खूप मारलं ना, सॉरी बेटा. बाबा ऐका ना, तो विषय नको ना आज प्लीज. आज आपण दोघं हॅप्पी आहोत ना? मग आपण हॅप्पीच राहूयात. चला स्माइल करा, स्माइल करा मोठी. चला स्माइल.